बिग बॉस मराठीचा 6वं सीझन अगदी चांगल्या पद्धतीनं गाजत आहे. बिग बॉस मराठीचा 6व्या सीझन मध्ये वेगवेगळे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रामधून सहभागी झालेले आहेत. परंतु बिग बॉसच्या घरामध्ये या सीझनला जे काही कलाकार सहभागी झालेले आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त मानधन नेमकं कोण घेतं? बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मधले सगळ्यात जास्त मानधन घेणारा कलाकार नेमका कोण आहे, हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. बिग बॉस मराठीचं 6वं सीझन चालू आहे. याच्यामध्ये बरेच कलाकार सहभागी झालेले आहेत. 17 कलाकारांपैकी 2 कलाकार घराच्या बाहेर गेलेले आहेत. 15 कलाकार या घरामध्ये उरलेले आहेत. पण मात्र या 17 सदस्यांपैकी सगळ्यात जास्त मानधन कोणता कलाकार घेतो हे आपलं या व्हिडिओमध्ये बघायचं. कारण की बिग बॉसच्या घरामध्ये जाण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. अनेकांना वाटतं आपण सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये गेलं पाहिजे, कारण की त्या ठिकाणी गेल्यानंतर पैसा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी सुद्धा मिळतात. मग खरंच बिग बॉसच्या घरामध्ये प्रसिद्ध तर मिळते, पण मात्र पैसा सुद्धा त्याच पद्धतीनं मिळतो का? एका दिवसासाठी पर डे त्या ठिकाणी किती मिळतो? आठवड्याचा आणि महिन्याचा पगार त्या ठिकाणी नेमका कसा असतो हेच आपलं या ठिकाणी बघायचं. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या घरामधले सहभागी झालेले जे काही 17 सदस्य आहेत, या 17 सदस्यांपैकी सगळ्यात जास्त मानधन घेणारा जो कलाकार आहे त्या कलाकाराचं नाव आहे राकेश बापट. राकेश बापट हा हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम करणारा कलाकार आहे. त्यानं बिग बॉस हिंदीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि तो हिंदी मालिकांसह मराठी मालिकांमध्ये काम करताना आपल्याला दिसतो. त्यामुळं राकेश बापट हा बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मधला सगळ्यात जास्त मानधन घेणारा कलाकार असल्याचं सुद्धा बोललं जातंय. म्हणजे एका दिवसासाठी तो 20,000 रुपये एवढा पर डे घेत आहे. कारण की एका दिवसाचं शूट त्या ठिकाणी करायचं असेल, कुठला काही प्रोग्राम असेल तर तो 20,000 रुपये पर डे घेतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त घेतो. पण मात्र या घरामध्ये काही आठवडे तो राहणार असल्यामुळं 20,000 रुपये पर डेचं पॅकेज त्याला त्या ठिकाणी ठरलेलं आहे. अशा काही गोष्टी, अशा काही माहिती समोर आलेल्या आहेत. दुसऱ्या नंबरवर आहेत त्या म्हणजे दीपाली सय्यद. दीपाली सय्यद या सुद्धा एक सेलिब्रिटी आहेत, एक कलाकार आहेत, म्हणून त्यांना सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे 15 ते 16,000 रुपये पर डे मानधन मिळत असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. अशी माहिती सुद्धा समोर येत आहे. तिसरं नाव आहे ते म्हणजे विशाल कोटियानचं. विशाल कोटियान हा सुद्धा हिंदीमधला कलाकार आहे. त्यानं बिग बॉस हिंदी केलेला आहे आणि त्याचा अनुभव त्याच्याकडचा असल्यामुळं त्याला सुद्धा या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मध्ये चांगलं मानधन मिळतंय. तिसऱ्या क्रमांकाला म्हणजे दीपाली सय्यद यांच्या बरोबरीलाच त्याला सुद्धा मानधन मिळतंय. म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर विशाल असल्याचं बोललं जातंय. पण मात्र ज्या पद्धतीनं त्यांचं बाहेरचं मानधन आहे तेवढंच मानधन त्यांना या ठिकाणी दिलं जातं. जर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट बऱ्याच आठवड्याचं असलं तर मग तेवढ्या आठवड्याचं असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचं मानधन कमी केलं जातं. असं सुद्धा त्या ठिकाणी ठरवलं जातं की आम्ही तुम्हाला फिक्स एवढे आठवडे बिग बॉसच्या घरामध्ये ठेवणार आहोत आणि एवढ्या आठवड्याचं तुम्हाला एवढं मानधन मिळेल. बाकीच्या ज्या काही चेक असतात, काही कंपन्यांकडून दिलेले गिफ्ट असतात, ते गिफ्ट तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मिळतील. असे कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी केलेले असतात. म्हणून त्या ठिकाणी दीपाली सय्यद असतील, त्या ठिकाणी विशाल असेल, त्या ठिकाणी राकेश असेल, यांचं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मानधन आहे. पण मात्र सागर करंडे यांचं सुद्धा नाव आहे. कारण की सागर करंडे हे सुद्धा एक कलाकार आहेत, कॉमेडीचे कलाकार आहेत आणि ते चला हवा या उद्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करत होते. मग त्या पद्धतीनं त्यांना सुद्धा मानधन या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचं असू शकतं असं देखील सांगितलं जातं. पण मात्र या संपूर्ण बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळ्यात कमी मानधन नेमकं कोणाला मिळतंय हे जर तुम्हाला बघायचं असेल, ऐकायचं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.